मुरलीधर. द्वापार युग आणि त्रेतायुगात हजारो वर्ष तपश्चर्या करत होते. आजच्या युगात तर एवढे वर्ष नाही करू शकत. तरीही 2-3 तासात जे ज्ञान मिळतं हे कसं काय शक्य आहे? ते शक्य आहे. आधी बंगलोरहून अहमदाबादला जायचं असेल तर किंवा चेन्नईहून अहमदाबादला जायचं असेल तर बैलगाडीमध्ये बसून 3 महिन्यांनी पोचायचे. आपण आजकाल तर सकाळी इथे 2 तासात आलो सुद्धा, रात्री 2 तासात पोहोचे नाही. म्हणजे आहे असं सगळं घडतंय आजच्या काळात. हे भौतिक विज्ञान आहे, तसे आध्यात्मिक विज्ञान आहे. आणि दुसरी गोष्ट ही झाली आहे की मन आणि वचन आणि कायेचा एकता योग तुटला आहे ह्या काळामध्ये. भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर कलियुग आलं आणि मन वचन कायेचा एकता योग हा तुटला. जे मनात विचार येतात तेच वाणी बोलते, तशीच क्रिया घडते, ती लिंक तुटली आहे. देहाने उपास केला असतो, पण मनात असेल की बाबा बर्थडे आहे ना, मुलाचा केक आपल्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ, उद्या आपण खाऊ. बघा, मन खाण्याकडे निघून गेलं आणि शरीरासाठी उपास आहे. असं होतं आपल्या आयुष्यात. बरोबर. हां, म्हणजे या लाईफमध्ये मनवचन काय संसारात आहे, आपण आत्म्यात राहू शकता, पण लिंक तुटले तरी. त्याबद्दल थोडा गायडन्स मिळू शकतो का? हो, इथे याचसाठी अपवाद मार्ग खुला आहे. म्हणजे पूल तुटला आहे तरी बाजूचं वळण खुलं झालं, ब्रिज तयार झालं तर डायव्हर्जन बंद. तसाच डायव्हर्जन मार्ग उत्पन्न आहे बघा, अपवाद रूपात. नॉर्मल तर करेक्ट आहे. तप करा, त्याग करा, परिग्रह सोडत जा, ममता सोडत राहा, अहंकार, क्रोध, मान, मायालोभ कमी करा आणि कमी होईल, आत्मसाक्षात्कार प्राप्त कराल. तो क्रमिक मार्ग आहे. पण एकात्मकता व्हायला हवी मनात, वाणीत, देहात एकात्मता. देहाने साधू असाल तर मनाने साधू, देहाने त्याग केला तर मनाने त्याग. नंतर बायको आली, मनातले भाव बिघडणार नाहीत कारण माझा त्याग आहे. पण यावेळी तर कठीणच झालं आहे. देहाने नाही का, आता या देहाच्या माध्यमातून तो ओरडतो वर्करवर आणि मनातून पश्चाताप करतो की का त्यांना ओरडावं लागतं मला. भावही बंद झालेत आणि बदललेत. आचरण आणि भावनेत परिवर्तन झालं आहे. द्रव्य आणि भावनेची लिंक तुटली आहे. अशावेळी देहाकडून क्रोध केला गेला तर आतून पश्चाताप करायचा. त्यामुळे तुम्ही क्रोधातून मुक्त व्हाल. विकारी दृष्टी झाली की आतून पश्चाताप केला तर ती दृष्टी धुवून टाकली जाईल. म्हणजे ह्या आजच्या काळाचा फायदा आपल्याला मिळाला की मनवचन कायचा एकतायोग तुटला. त्यामुळे तो क्रमिक मार्ग फळ नाही देऊ शकणार. कारण क्रमिक मार्गावर त्याच्या आधारेच भावशुद्धी येते. आचरणात उपास केला, आंबील केलं किंवा काही त्याग केला, मी हा त्याग केला म्हणजे देहाच्या आधारे स्थूल आहे, पण मनातही तसं असायला हवं. पण आता मात्र मनापासून हे तर होईल की मी एवढा त्याग केला, मी हा त्याग केला, मी हे सोडलं, मी हे केलं, मी उपास केला, आता उद्या माझं पारण आहे, माझ्यासाठी एवढं बनवायचं आहे, तेवढं बनवायचं. म्हणजे असं मनात विचार आले आणि देहाने उपास केला म्हणजे त्याग काय, फायदा काय दुसरा बघा. आणि दुसरा फायदा हा की भावशुद्धी नीट करा. द्रव्यशुद्धी नाही झाली तर नंतर होईल. भावशुद्धी सरळ व्हायला हवी. क्रमिक मार्गापेक्षा अक्रम मार्ग हा वेगळा कसा. भावशुद्धी स्वभाव जागृती आधी प्राप्त होते. क्रमिक मार्ग म्हणजे काय, 50 डबे आणि इंजिन असेल, एकेका डब्याचा त्याग करत जा 50 डबे निसटून गेले की इंजिनाचा मोक्ष. अक्रम म्हणजे काय, इंजिन आणि डब्याच्या मध्ये जॉईंट आहे, तो डिस्कनेक्ट करून टाकला, डबे बाजूला झाले आणि इंजिनाचा मोक्ष झाला. अपवाद मार्ग उत्पन्न झाला. खूप खूप धन्यवाद. जय सच्चिदानंद. भरत भाई जानी. ज्ञान घ्यायचंय त्यासाठी आता मी उद्या येईन, पण नेगेटिव्ह विचार खूप येतात, त्यासाठी काय करावं? कशा बाबतीत नेगेटिव्ह? लक्ष्मीबाबत नेगेटिव्ह विचार येतात, तब्येतीबाबत का, बायकोबाबत का, व्यवसायाबाबत? कुठे कुठे बाहेर जातो तेव्हा जर ऍक्सिडेंट झाला तर असा विचार येतात. तो मनाचा उद्योग आहे बघा. आपण काय करायचं, प्रार्थना करायची. तुम्हाला सांगतो, इथे उद्या ज्ञान घ्या, खूप शक्ती वाढेल आणि हे कोण चालवत आहे त्याची समज येईल. आणि कधी असे नेगेटिव्ह विचार आले तर भरतभाईंना सांगायचं, बघा 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणा, दादाजींना प्रार्थना करा, सगळं ठीकठाक राहो, कोणालाही त्रास होऊ नये, कोणाचंही काही नुकसान न हो. 10-15 मिनिटं पॉझिटिव्ह भाव ठेवल्यामुळे पॉझिटिव्ह एव्हिडन्स येतील, पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. त्यामुळे नेगेटिव्ह संपेल. मग
दुसरा मार्ग सापडेल तुम्हाला. आई वडिलांकडून काही चुका झाल्या तर त्याचा परिणाम मुलांवर होतो का? खरं तर सगळं आपापली वेगवेगळी कर्म भोगत असतात. हो. आई वडिलांची कर्म मुलांच्या वाट्याला नाहीत, मुलांची कर्म आई वडिलांच्या नाही. बरं पण एका घरात जे येतात, जवळची कर्म असलेले, हिशोब असलेले आसपास येतात. बरं. ज्याने केलंय, करवून घेतलाय आणि अनुमोदन केलंय. हां. म्हणजे तिघही केलेले, करवलेले अनुमोदन देणारेच एका घरात येतात. हां. म्हणजे मूल आजारी असेल तर आईच सगळ्यात जास्त दुःखी होईल आणि बाप तो बिझनेसमुळे बाहेर गावी गेलाय, हां. चेन्नई किंवा बँगलोरला. हां. हां काय डॉक्टरला दाखवा, मी येईन नंतर, उद्या सकाळी येईन नंतर मी. म्हणजे बापाला एवढं दुःख होत नाही आणि आईला खूप दुःख, मुलालाही जास्त दुःख. हां. म्हणजे असा हिशोब असलेलेच आसपास येतील. हां. पण एकमेकांची कर्म एकमेकांकडे पोहोचत नाहीत. आपापली स्वतःचीच कर्म सगळे भोगतात. हां. 100%. हो. राग द्वेष वाटतो, कधी कधी क्रोध मान माया लोभ ते वाटतो. अज्ञानतेमुळे. त्यासाठी काय करायला हवं? ते अज्ञानतेमुळे असेल तर मग प्रतिक्रमण करायचं. कोणालाही क्रोधाने किंवा मोहाने किंवा मानाने दुःख पोचवलं असेल तर माफी मागून धुवून टाका बरं. आणि निश्चय करा की अशा चुका करायच्या नाहीयेत. ठीक आहे. दादा भगवानांबद्दल माझ्या मनात खूप भक्ती राहावी, शक्ती द्यावी. हो, सत्संगाच्या संपर्कात राहायचं. ठीक आहे. जय सच्चिदानंद. कंचन बहन बँगलोर. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. प्रतिष्ठित आत्माविषयी सविस्तर उदाहरण देऊन समजावण्याची कृपा करावी. दादाजींची स्पेशल टर्मिनॉलॉजी आहे, प्रतिष्ठित आत्मा. एक मूळ आत्मा आहे, दुसरा जो व्यवहारात काम करणारा जो आहे तो आत्मा, व्यवहार आत्मा. म्हणजे आता तुम्ही मीच कंचनबेन मानताय, तो व्यवहार आत्मा. आणि ह्या आत्म्यात राहून मीच कंचन आहे, यांची बायको आहे, यांची मुलगी आहे, यांची आई आहे, यांची सून आहे, यांची सासू आहे, जाऊ आहे, असं जे अशी नवी प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे पुढच्या जन्मात नवीन प्रतिष्ठित आत्मा चार्ज करता. आणि पुढच्या जन्मात पुन्हा कंचन नसेल तर एखादं मंगल नाव असेल, मंगला, आणि मंगला बनून कोणाची तरी बायको असेल, पत्नी असेल, कोणाची मुलगी असेल, पुन्हा नवीन प्रतिष्ठित आत्म्याला संसारातली फळं मिळतील. म्हणजे आज जन्म झाला तिथपासून मृत्यूपर्यंत या कंचन नावाच्या पुतळ्याला फळं मिळत आहेत. विचार, वाणी, वर्तन सगळं काही फळं देत आहेत. आणि मीच कंचन आहे, मलाच वाईट शब्द बोलले, मला आवडलं नाही, माझ्या लक्षात आहे, यांच्याशी मी संबंध नाही ठेवणार. राग द्वेष करतात ते सगळा डिस्चार्ज असलेला पार्ट आहे, त्यालाच मीच कंचन आहे मानतात. त्यामुळे दुसऱ्या भावातील नवा प्रतिष्ठित आत्मा उत्पन्न होतो. नाहीतर हा कंचन नावाचा प्रतिष्ठित आत्मा आता फळ देतोय. नाही, आता तर वेगळा होतो ना हा, आता पूज्यश्री. ज्ञानानंतर वेगळा झाला. ज्ञानानंतर आता वेगळा काय आहे झाला. की कंचन वेगळी आणि मी शुद्ध आत्मा आहे. म्हणजे आता नवा प्रतिष्ठित आत्मा चार्ज होणार नाही. ओके. आणि डिस्चार्जमध्ये प्रतिष्ठित आत्मा आता फळ देतोय. हा. त्याचा समभावाने निकाल करा. ओके. जय सच्चिदानंद. म्हणजे हा कंचन नावाचा डिस्चार्ज प्रतिष्ठित आत्मा आहे, त्यालाच मी आहे म्हणत होता. त्यामुळे नवीन चार्ज करायचा. आता मी शुद्धात्मा आहे, कांचन वेगळी आहे, तर तो डिस्चार्ज कंचन नावाचा प्रतिष्ठित आत्मा डिस्चार्ज होत राहील आणि वाणी वर्तन विचारातून पण नवं चार्ज होणं बंद होईल. आणि जागृत आत्मा म्हणजे शुद्धात्मा प्रकट झाला. आता नवा व्यवहार आत्मा बंद झाला, नवा प्रतिष्ठित आत्मा होणं बंद होईल आता. ओके. जय जय सच्चिदानंद सच्चिदानंद. पूज्यश्री. बोला. संतोष कटारिया, बँगलोर. हां बोला. पूज्यश्री, कुंडलिनी जागृत करणं तो क्रमिक मार्ग आहे. कुंडलिनी जागृत नाही का, भाऊसाहेबांनी म्हटलं ना, सप्तचक्र आहे सगळं, हा 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 तो वेगळाच मार्ग आहे, तो क्रमिक मार्ग आहे. हा त्यात योग मार्गही आहे. हा साधना करत करत पुढे जायचं हा आणि हा कृपेने प्राप्त झालाय, हा हा अक्रम मार्ग आहे. हा यात ध्यानात ठेवायचं नाहीये. हा जेव्हा म्हणजे बघा लग्न होतं तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायला लागतं का की मी नवरा आहे, ती माझी बायको आहे, ध्यानात ठेवावं लागतं का? सांगा मला. हे लक्षात ठेवायला लागतं म्हणजे ध्यानात राहतं. हा ध्यानात राहतं ना. हा म्हणजे इथे ज्ञान मिळेल, सेल्फ रिअलायझेशन होईल, तेव्हा ध्यानात राहीलच मी शुद्ध आत्मा आहे. बसाप्पा वेगळे आहेत, मी शुद्ध आत्मा आहे, ही जागृती दिवस रात्र राहील. काय हा हा थँक्यू सर, थँक्यू. चिदानंद. लीलावती, संतोषजी, अनिता जैन, बँगलोर. बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. संतोष कटारिया. आता मला उद्या ज्ञान घेऊन 10 वर्ष झाले आणि अक्रम मार्गात मी प्रगती करते, क्रमिकमध्ये कमी होते. म्हणजे फक्त पूजा करते, बाकी तपश्चर्या त्याग काहीच नाही करत. आणि जो महावीरांचा सिद्धांत आहे त्याप्रमाणे करत करतच आम्हा लोकांचा क्षय होतो.
पण त्यामुळे मिथ्यात्व बांधले जाते असे हा? म्हणतात. मिथ्यात्व बांधले जाते. कशामुळे? जर आपण दुसऱ्या धर्मात गेलो नाही नाही आणि नाही त्यांचे नाही. काय. हा, दुसऱ्या धर्मात गेलो म्हणजे दुसऱ्या धर्मात आहोतच. हा चिखलात बसलात आणि म्हटलं की कशाला स्पर्श नाही करायचा, आहोत चिखलमय व्हाल पण आपण चिखलातच आहात. तुम्ही आत्मधर्मात याल हा तर मिथ्यत्व नाही, सम्यक दर्शन होईल. हा म्हणूनच हा मात्र मी वेगळा त्यातच धर्म प्रगती नाही. करतेय. नाही मग तरी काय म्हणतात होते? की ज्ञान शुद्धी करावी लागते. हो, मग ज्ञान- शुद्ध ज्ञानही झालं. मी शुद्धात्मा आहे, हा. संतोष वेगळा आहे, आहारी आहार करतो, मी निराहारी फक्त त्यांना जाणतो. हे सगळ्यात उच्च शुद्ध ज्ञान आहे. आणि शास्त्र पठण लिखाण पूर्ण आता झालं ते सारे झाले. हो, शास्त्र सार मिळालं. हा. समय सार मिळालंय तुम्हाला. बघा, मी जातीये 10 वर्षापासून. गीतेचं सार मिळालंय. आत्मसिद्धीशास्त्र ज्या कृपालू देवांविषयी सांगितलं आहे तेही पूर्ण होतं. आणि कृपेमुळेच आत्मसाक्षात्कार होतो. आणि मला तर खूपच अनुभव सांगायचा आहे की प्रत्येक वेळी आम्हाला दादांची साथ एवढी मिळते. दादाच दिसतात आणि निरुमा सुद्धा ज्ञानविधीमध्ये आशीर्वाद देऊन डोक्यावर हात ठेवून जातात. पण त्या म्हणतात की मिथ्यात्व आहे म्हणून मला नाही, एक मिथ्यात्व कशाला म्हटलं जातं आधी हा. विचाराल. ते म्हणतात विचारायची की गरज नाही. आता मी तुम्हाला समजावतो मिथ्यात्व कशाला म्हणतात. हा मिथ्यात्व म्हणजे काय? मिथ्यादृष्टी. हा विनाशीला मी मानणं ती मिथ्यादृष्टी आहे. हा म्हणजे चांगलं सोडणं, चांगलं धरून ठेवणं आणि वाईट सोडून देणं, तसं मिथ्यात्वच आहे. हा कितीही तप केलं, त्याग केला, म्हणजे ग्रहण त्याग आहे, तिथवर मिथ्यात्व आहेच आहे. अविनाशीला मी आहे मानणं, मी शुद्धात्मा आहे आणि संतोष वेगळी आहे. आणि याला सम्यक दृष्टी म्हटलं जातं. अविनाशीला मी आहे मानणं आणि विनाशीला मी आहे, मीच संतोष, यांची पत्नी, यांची आई आहे, यांची मुलगी आहे आणि मी स्त्री आहे, हे सगळं मानणं. मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, हे सगळं मानणं ती मिथ्यादृष्टी. आणि ही मिथ्यादृष्टी म्हणजे शुद्धात्मा आहे, अनंतज्ञानी, अनंतदर्शनी आहे, अरूपी आहे, अमूर्त आहे, अच्युत आहे, अजन्म आहे, अगुरु लघु स्वभावाचा आहे, केवल ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे ही सम्यक दृष्टी आहे. आणि आपली क्षय आहे का सम्यक दृष्टी. आता एक गोष्ट नक्कीच समजून घ्या, कोणाबरोबर उगाच चर्चा करू नका. ते म्हणजे तुम्ही मिथ्यात्व्यात तुमच्या दृष्टीने जे मानायचं आहे ते तुम्ही माना. माझं काय, मला शांती लाभली, माझे क्लेश संपले, अंतरक्लेशही संपले, राग द्वेष. पण आता आमच्या घरी 2 प्रकारच्या दीक्षा हा, झाल्या, हरकत त्यामुळे नाही. जरा वहिनी कधी कधी म्हणतात की तुम्ही तर मिथ्यात्व जाताय. आधी एवढं नव्हतं. नाही, ते बघा, तेवढंच विचारा. इथे आम्ही कोणाला सांगतो का की क्रोध करा, द्वेष करा, अभाव करा. उलट बघा, क्रोध मान माया लोभातून सुटावं. भगवान महावीरांनी हे सांगितलंय. क्लेश, क्रोध मान माया लोभ कशांपासून मुक्त व्हा. ते खूपच कमी झाले आता घरात. मग आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घ्या, हेच भगवान महावीरांनी सांगितलं. हा त्याग जो सांगितलाय ना, घराचा त्याग करा, बायकोचा त्याग करा, पैशांचा त्याग करा, कपड्यांचा त्याग, तो तर उदय कर्मांचा हिशोब आहे. भगवानांनी मोहाचा त्याग करायला सांगितलंय, लोभाचा त्याग करा. चीज वस्तूंचा त्याग म्हणजे उदय कर्म आहे. कर्मांचा हिशोब झाला तर होईल. आणि लोभामोहाचा त्याग तोच तर पुरुषार्थ. आणि आपल्यातले लोभमोह समाप्त होतात. क्रोध मान माया लोभापासून आपल्याला मुक्तता मिळते, रागद्वेषातून मुक्त. आशीर्वाद असाच द्यावा की आपण कृपा करावी की हो, फक्त चर्चा करू नका. आणि सांगा, चर्चा करायची आहे तर मी अजून विद्यार्थी आहे, शिक्षकांशी चर्चा करा, आमच्या शिक्षकांशी. जय सच्चिदानंद. आणि अनिता जैन, मंजिरा सरकार. माझा नवरा त्याच्या मित्रांबरोबर जातो, पण वाईट सवयी आहेत. हां, ते सिगरेट पितात किंवा स्मोकिंग करत नाहीत. सिगरेट पितात आणि ड्रिंकिंग करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्याबरोबर जाणे आवडते, पण मला नाही आवडत. त्यामुळे मी अडवते. म्हणून यावर सोल्युशन हवंय. पण तुम्ही जेवढी कटकट करत राहाल, तुम्ही बिघडताय का असं करतात. तुमच्यापेक्षा माझे मित्र बरे आहेत, मला शांती लाभते. तू सगळा दिवस कटकट करतेस. बघा, तुम्ही अडथळा असा आणण्यापेक्षा खरं तर काय करायला हवं, तुला मनापासून हे आवडतं का? किती नुकसान होतं आहे आपलं. आपल्या मुलाने असं केलं तर आवडेल का आपल्याला? आपल्या मुलीने सिगरेट ओढली तर आवडेल का आपल्याला? हे बरोबर आहे का? आपल्या बघा, नाही की नाही, आईवडिलांनाही आवडणार नाही. म्हणजे ही चांगली गोष्ट नाही. आतून एवढं समजावून सांगा, हे चांगलं नाही, यातून बाहेर पडायला हवं आपल्याला. आणि आपल्या मित्रांवर हे असे पैसे उधळून आपण आपलं आयुष्य वाया घालवतो आहोत. विचार करू दे त्यांना. आणि जास्त प्यायल्यावर कित्येकदा वाईट शब्द बडबडतात, कशाचं भानही, माणूस स्वतःला विसरून जातो. तो किती नुकसान करून घेतो माणूस. वाईट कामं करतात आणि जास्त प्यायले तर व्यभिचाराकडेही वळू शकतात, काही भरोसा नाही.
म्हणजे असं समजावून सोडून द्या आणि प्रार्थना करा की दादा भगवान यांची कुसंगत व्यसनं सुटावीत अशी कृपा करा. ते तसं नाही करत. हं. ते म्हणतात मी नाही करत, पण मला हे नाही, म्हणजे त्यांच्याबरोबर जाऊन अशी नाही संगत बघा, असते प्रार्थना म्हणून. करा आणि हळूहळू चांगला मार्ग कोणता आहे माहिती आहे? शांतपणे त्यांचं आपल्यावरचं प्रेम वाढेल असं काहीतरी करा. कधी म्हणायचं या सत्संगात किती छान सगळं सांगतात, चला आपण जाऊया. म्हणजे पॉझिटिव्हली एन्करेज करा. म्हणजे सत्संगात आले, त्यांना काही वाटलं तर म्हणतील चला, ऐकतील सत्संगातले विचार, मग म्हणतील नाही हे चांगल्याच गोष्टी आहेत चला. हळूहळू यातही सांगितलं जातं की नॉनव्हेज, दारू, सिगरेट सगळं सुटायला हवं आणि असं ते सोडू शकतो. योग्य मार्ग सापडला तर त्यांनाही वाटेल मला सुटायचं आहे. पण तुम्ही पुन्हा कटकट करत राहिलात, तुम्ही हे बंद करा तर ते बिघडले, लक्ष नाही देत, किती वेळा तुम्ही सांगाल हे बंद करा तुम्हाला, असं रागवल्यामुळे, ओरडण्यामुळे आणि पुन्हा बडबड करण्यामुळे ते आणखीच बिघडून जातील. म्हणतील मी जाणार, काय करशील सांग. ते जेव्हा मी करतील कधी बा. बाहेर जाते किंवा कुठे बाहेर जाते तेव्हा ते मित्रांबरोबर जातात. नंतर मला नाही कळतं. प्रार्थना करा आणि समजावून सोडून द्या. आणि हळूहळू इकडे सत्संगात येतील, टी व्ही प्रोग्रॅम बघतील, असं काहीतरी करा. किती चांगले आहेत. इंटरनेटवरही सगळं आता 111वी जन्मजयंती झाली, त्याचे सगळे प्रोग्रॅम्स, एपिसोड्स आलेत त्यात. शिवाय दादाजींचं जीवनचरित्र पण आहे. घर एक बगीचा असं एक सुंदर एक नाटक आहे, ड्रामा आहे. शिवाय ओपनिंग सेरिमनी, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यात. कृष्ण भगवानांचा जन्माष्टमीचा महोत्सवाचा एक ड्रामासुद्धा आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी सांगायच्या, बघायच्या. हळूहळू त्यांना आवडायला लागेल. तर मग त्याचं काय की बघा, इथून बँगलोरला जाल तेव्हा मद्रास, चेन्नई सुटेल लागेल की सोडवावं लागेल. आणि आपला हा मार्ग योग्य आहे, यावर चालणं सुरू केल्यावर वाईट मार्ग आपोआप सुटेल. बाकी हे सोडून द्या, ते सोडा करत राहाल, चेन्नई सोडा म्हणाल तर नाही सुटणार. चला आपण बँगलोरला जाऊ म्हणाल तर चेन्नई सुटेल आपोआप. हा दुसरा मार्ग पकडा. जय सच्चिदानंद. मंजिरा सरकार. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, निमित्ताला निर्दोष बघणे त्याचा जरा अर्थ नीट कळत नाहीये तर. त्यासाठी दादाजींचे निजदोष दर्शनाने निर्दोष नावाचं पुस्तक वाचा आणि एक बरं. विचार समजून घ्या. बघा, आपल्या पायाला ठेच लागली, आपण चालताना घरात किंवा घरी जायच्या रस्त्यावर दगड पडला असेल, पायाला ठेच लागली, तर आपण कोणाची चूक काढतो का? आपली स्वतःची. अरे लक्षात नाही आलं, घरी येऊन औषध वगैरे लावतो. पण तेच एखाद्या मुलाने दगड मारला आणि चुकून आपल्याला लागला तर कोणाची चूक काढता? मुलाची. आता खरं तर निमित्त आहे, कारण एका सेकंदाच्या फरकाने तो दगड बाजूला पडला असता, एका सेकंदानंतर मागून गेला असता. पण आता बरोबर आपल्यालाच लागला. मग कोणी दोघांना एकत्र आणलं, टाईम स्पेस कसे ॲडजस्ट झाले. म्हणजे आपलाच हिशोब आपल्याला फळ देतो. म्हणजे आपल्याच कॉजेसचा आपल्याला परिणाम भोगायला लागतो. निमित्त वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे, नॉट होल अँड सोल रिस्पॉन्सिबल. बघा, परीक्षेमध्ये बघा, आपण पेपर लिहितो आणि रिझल्ट लागतो. मार्क 70% मिळाले तर कोणाची चूक काढतो? त्याला 90 का दिले, मला 70% का दिले? तर तसं नाही, तुम्ही जसं लिहिलं तसं मिळालं. तसंच जगात घडताना आपल्या कॉजेसचा परिणाम कोणत्या संयोगाद्वारे आपल्याला मिळतो, निमित्ताद्वारे मिळतो. म्हणजे निमित्ताचा दोष नाही. आणि एवढंच समजणं सगळ्यात उच्च धर्मध्यान आहे. एवढंच समजावं की क्लेशविरहित जीवन कसावं. बघा, इतरांच्या चुका काढण्याने खूप क्लेश वाढतात, दुःख वाढतात, कर्मही बांधली जातात. आणि इतरांना निर्दोष पाहाल तर कर्मबंधनातून सुटाल. या दृष्टीने याकडे बघा की आपल्या कर्माचं फळ कोणत्या निमित्ताद्वारे आपल्याला मिळतात. निमित्ताचा दोष नाही. समजलं आता तुम्हाला? आणि दुसरा उपाय आहे की इथं थोडक्यात एक्सप्लेनेशन मिळालं आहे तुम्हाला आता. दादाजींचं खूप चांगलं पुस्तक आहे बघा, निजदोष दर्शनाने निर्दोष. भोगतो आहे त्याची चूक, प्रतिक्रमण, ॲडजस्ट एव्हरीवेअर, झाला तो न्याय, टक्कर टाळा. छोट्या छोट्या पुस्तिका आहेत, त्यातून खूप मोठा मेसेज मिळतो तुम्हाला. थोडा अभ्यास केलात तर खूपच हेल्प होईल. ठीक आहे पूज्यश्री. आणखी एक प्रश्न. माझ्या ॲक्च्युली जॉबमध्ये म्हणजे जरा जास्तच ओव्हर कमिटमेंट वाटते पूज्यश्री. मी जो जॉब करते त्यात समतोल कसा राखायचा? ही तर फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. म्हणून शक्ती मागा दादाजींकडे. दादा भगवान मला शक्ती द्या, या फाईलचा मी समभावाने निकाल करेन, मला शक्ती द्या. आणि हळूहळू
प्रायोरिटी असेल ती प्रथम पूर्ण करा, सेकंड प्रायोरिटी नंतर करा, थर्ड प्रायोरिटी शेवटी करा. जे महत्त्वाचं काम असेल हळूहळू समजून घेऊन ॲडजस्टमेंट करून संपवत राहा सिन्सिअरली अगदी. म्हणजे नोकरी आणि घरचा बॅलन्स करायचा ते तर आता थोडासा. नवरा बायको मिळून विचार करून ठरवा. म्हणजे पैशांची किती गरज आहे, सगळे ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. हां म्हणजे ॲडजस्टमेंट करून विचार करा. हां ओके. जय सच्चिदानंद. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की तुम्ही माझी भक्ती करा. जो माझी भक्ती करतो मी त्यांचा परममित्र असतो आणि जो माझी भक्ती करतो त्याला परमधामात स्थान मिळतं. म्हणून आता आम्ही लोक अक्रम मार्गाबरोबर काय कृष्ण भक्ती सुद्धा करू शकतो का? हां, कृष्ण भगवान कोणाला म्हणता तुम्ही? मुरलीधर कृष्ण भगवान का बाळकृष्ण भगवान का राधेचा? कोणत्या कृष्ण भगवानाबद्दल बोलताय? स्वतः अर्जुनाला कृष्ण भगवानाने गीतेत सांगितलं आहे की हे अर्जुना, तू माझं सच्च स्वरूप ओळखू नाही शकलास. तू ज्याला कृष्ण म्हणतोयस ते माझं स्वरूप नाहीच आहे. मला तत्वरूपात ओळख. आणि तत्व स्वरूपात ओळख झाली की आत्मा तोच श्रीकृष्ण आहे, शुद्धात्मा तोच श्रीकृष्ण आहे. म्हणजे इथे आपण शुद्धात्म्याची जी भक्ती करतो, आत्मदृष्टीने आत्मवत सर्व भूतेषु प्रत्येक जीवमात्राला शुद्धात्मा स्वरूपात पाहतो, तीच खरी श्रीकृष्ण भगवानांची भक्ती आहे. त्यानेच तुम्हाला मोक्ष मिळेल, परमधाम मिळेल, मोक्ष. समजलं आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. म्हणजे काही वेगळे पण नाही आहे. दादा भगवानांचं म्हणणं आणि कृष्णांचा उपदेश, शिव भगवानांची गोष्ट, महावीर भगवानांची गोष्ट, रामचंद्रांचं म्हणणं, कशात काही फरक नाही. तत्वतः सगळ्यांचे विचार सगळे त्यांचे एकच आहेत. व्यवहारात ते वेगवेगळे आहेत. हे कृष्ण भगवान आहेत, हे महावीर भगवान आहेत, आपण रामचंद्र मानणारे आहोत, हनुमानाला मानणारे, सगळे वेगवेगळे होतात. सुषमा कुलगुही. जय सच्चिदानंद बोला. गुरुजी. तुम्हाला माझे आधी कोटी कोटी प्रणाम. कारण मी आपला हा जो सत्संग असतो तो टी व्हीवर बघत असते. यामुळेच मला खूप शांती लाभली आहे. आणि प्रतिक्रमणामुळे मी आत्ता रिझल्टसुद्धा पाहिलेत. अजून मी ज्ञानविधी केलेला नाही आहे. मी खूपच खुश आहे आणि तुमच्याशी बोलताना थोडी धाकधूक वाटते आहे. 6 महिन्यापूर्वी तुम्ही माझ्या स्वप्नातही आलेले होतात. तेव्हा मला वाटले की ज्ञानविधी हवा, पण अहमदाबादला येणं अवघड होतं. पण आज माझ्यासाठी आपण इथे आलात असं मला वाटतंय. खूप छान. आणि माझा प्रश्न असा आहे की असे ऐकून वाचून हे कळतंय की कर्ता भाव सुटायला हवा आणि त्यामुळेच अहंकारही जातो. पण आपल्याला कधी अनुभूतीही येत नाही की आपण कर्ता नाही आहोत. तर त्या अनुभूतीसाठी काय करायला हवे? जे काही ज्ञान आपण पुस्तकात वाचतो ते अनुभवात असेलच असे नाही, ते बुद्धिनिष्ठ असते. त्यासाठीच आधी ज्ञान घ्या. बरं गुरुजी. मग ज्ञानामुळे मी शुद्धात्मा आहे जागृतीही मिळेल आणि खरा करता कोण आहे त्याचं ज्ञानही मिळेल तुम्हाला. आणि हे 5 आज्ञांचे जे त्या बोलता आपण- ज्ञानविधीनंतरच मिळतील. बरं. त्या हा म्हणूनच मला 5 माहिती आज्ञा नव्हती. ज्ञानविधीमध्येच मिळतात. हा एका तासात आत्म्याचं ज्ञान मिळतं, दुसऱ्या तासात 5 आज्ञा मिळतात. हा ज्ञानविधीमध्ये दोन्ही मिळेल आणि त्यातूनच करता कोण आहे सगळ्या चाव्या मिळतील. थँक्यू. हां. जयाबेन पटेल, विशाखापट्टणम. अग्नचक्रमध्ये असं काही काही होतंय. 2 वर्ष झाली. डॉक्टर्सना पण दाखवलं, 2-3 डॉक्टर्स झाले, रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत. काय होतंय काही कळत नाही. तुम्हीच समाधान करा. MRI पण केलंय. हा कर्मांचा हिशोब आहे. आशाता भोगण्याचाच हिशोब आहे. हा. तोपर्यंत डॉक्टरांमार्फत प्रयत्न करत राहायचं. आणि आपल्यासाठी हे उद्या ज्ञान घ्या आणि ज्ञानात राहा नंतर. ज्ञान तर घेतलंय 2 मग आता वर्षांपासून जयाबेन हेच वेगळी आहे, चाललंय. मी शुद्धात्मा. जयाबेनला कुठे कुठे यातना होत आहेत. म्हणजे जणू होळी जळते ते बघायचं की लाकूड जळत आहे, हेही लाकूड जळलं, वेगळं राहून बघायचं. तसंच आशातालाही बघा वेगळं राहून. जयाबेनचा कर्मांचा हिशोब आला आहे. आता काय करायचं तर अल्टरनेट थेरपी ट्राय करा. नॅचरोपॅथी शिवाय दुसरं काही आहे का? नॅचरोपॅथी किंवा होमिओपॅथी वेगवेगळ्या ट्राय करून पहा. आपल्या कर्मांचा हिशोब पूर्ण होईल, काही निमित्त मिळेल. आजाराप्रमाणे औषध योग्य लागू पडेल, वेदना शमतील. तोपर्यंत तप करा. दुःखी होण्यासारखं काही नाही. त्याला अर्थध्यान म्हणतात. माझं काय होणार, कधी वेदना जाईल, मी थकून गेले, असं अर्थध्यान नाही करायचं. कोणाला दुःखही द्यायचं नाही, रौद्रध्यान नाही करायचं. समभावाने निकाल करायचा. जागृती तर असतेच, त्या जयाला वेगळीच ठेवते. पण कधी कधी त्या तन्मयाकार होते. हा होतो तो अहंकार डिस्चार्ज, अहंकार तन्मयाकार होतो. त्याला सांगायचं जयाच्या अहंकाराला
तू चूक केलीयस त्यामुळे शिक्षा भोग आता. हा. कोणाची पिढा, कोणाला डोकेदुखी दिली त्याची शिक्षा होतीये. आता मग समभावाने निकाल कर.